नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फ्युचर क्लासेसमध्ये तुम्हा सर्वांचं मी वैशाली पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते. तर विद्यार्थ्यांनो, आपण पाहतोय मंथन प्रज्ञाशोध सामान्य ज्ञान परीक्षा. ही परीक्षा आहे इयत्ता दुसरीची. त्यामधील आपण प्रश्नपत्रिकाचे स्पष्टीकरण पाहतोय. तर आतापर्यंत आपल्या 9 प्रश्नपत्रिका पूर्ण झालेल्या आहेत. आता आज आपण घेणार आहोत ह्या प्रश्नसंचातील शेवटची प्रश्नपत्रिका म्हणजेच सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 10 मधील मराठी आणि गणित या विषयाचे स्पष्टीकरण. तर स्पष्टीकरणाकडे वळण्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या. बेल आयकॉनला क्लिक करायला देखील विसरू नका, जेणेकरून जे पुढचे व्हिडिओ येतील माझे त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील. चला तर बघू. सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 10वी आहे. विभाग पहिला बघायला घेऊ आपण मराठी. आता या विभाग पहिला मराठीमध्ये आपल्याला पहिल्या प्रश्नामध्ये आपल्याला कविता दिलेली आहे. तर या कविता सुरुवातीला आपण काय करायचे आहे, 2 वेळा वाचून घ्यायची आहे आणि मगच प्रश्नाकडे वळायचं आहे. मी वाचून घेतलेले आहे, मी डायरेक्ट प्रश्नाकडे वळते. बघा, पहिला प्रश्न, कवितेत कोणत्या सणाचा उल्लेख आला आहे? आता ही कविता वाचली की लक्षात येतं, होळी रे होळी पुरणाची पोळी, म्हणजे सण कोणता आहे? होळी आहे. 3 नंबरचा ऑप्शन बरोबर. दुसरा आहे, मुलांनी काय जमवले होते? दुसऱ्याच ओळीमध्ये आहे बघा, मुलांनी जमवली लाकडाची मोळी. म्हणजे मुलांनी आपण होळी पेटवण्यासाठी काय घेतो? तुमच्याकडे सर्वांच्याकडे होळी पेटवत असतील तर होळी पेटवताना आपण लाकडे गोळा करतो. मग लाकडांची मोळी म्हणजे जास्त लाकडे लागणार म्हणून लाकडांची मोळी हा समोदर्शक शब्द आलेला आहे बघा इथं आपल्याला. तर 4 नंबरचा ऑप्शन आपला बरोबर येणार आहे. पुढचा बघू, तिसरा आहे, खालील शब्दगटातील नामाचा पर्याय ओळखा. नाम म्हणजे नाव. आता नाव हे असं खोटं आहे बघा, आपण, अतुल, आहे आणि आम्ही. आपण, आम्ही हे काय झाले? आपली सर्वनामे झालीत. आहे हे क्रियापद झालं, अतुल हे आपलं झालं योग्य नाम. चौथा आहे, खालील पर्यायातून स्त्रीलिंगी शब्दाचा पर्याय शोधा. स्त्रीलिंगी म्हणजे काय? त्या शब्दाच्या पाठीमागे ती हा आपल्याला प्रत्यय लावला पाहिजे. बघा, केतन, तो गणेश, तो गौरव आणि ती गौरी, म्हणजे आपण स्त्रीलिंगी शब्द आपला गौरी हा शब्द होतो. 5वा आहे, खालील शब्दगटातून अनेकवचनी शब्दाचा पर्याय शोधा. अनेक वचन बघायचं आहे. घरे, घरे हा एक आपला अनेक वचन आहे. पहिल्याच याच्यात आपल्याला उत्तर मिळालं आहे. याचं एक वचन काय असणार बघा, घर. एक घर असतं, अनेक घरे. दरवाजा एक झाला, अनेक दरवाजे. खिडकी एक झाली, खिडक्या अनेक झाल्या. इमारत एक झाली, इमारती अनेक झाल्या. म्हणजे आपलं योग्य अनेक वचन कोणतं आहे? 1 नंबरच्या ऑप्शनमधील. पुढचं बघा, 6वं आहे, कौतुक करणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ पर्यायातून शोधा. तर योग्य अर्थ बघायचा आहे आपल्याला. कौतुक करणे म्हणजे दया करणे, शाबासकी देणे, आनंद होणे आणि वाईट वाटणे. तर या कौतुक करण्याचा योग्य अर्थ आपला काय होणार आहे? शाबासकी देणे होणार आहे. 7वा आहे, पुढील वाक्यात कोणते विरामचिन्ह दिले आहे तो पर्याय शोधा. उद्या कोण येणार आहे? प्रश्न विचारला आहे आणि प्रश्नचिन्ह दिले आहे म्हणून 3 नंबरचा ऑप्शन प्रश्नचिन्ह हे उत्तर येणार. 8वा आहे, पुढील वाक्याचा काळ ओळखा. सुनील काल गावाला गेला. सुनील काल गावाला गेला म्हटले, क्रिया पूर्ण झालेली आहे आणि जिथं क्रिया पूर्ण होते तो असतो आपला भूतकाळ. क्रिया पूर्ण होणार आहे तिथं भविष्यकाळ आणि क्रिया चालू आहे तो असतो आपला वर्तमान काळ. लक्षात आलं? आपलं उत्तर आलेलं आहे 3 नंबरचं भूतकाळ. तर प्रश्न 9व्या आणि 10व्यासाठी बघा, संवाद दिलेला आहे. संवाद देखील व्यवस्थित वाचून घ्यायचा विद्यार्थ्यांना, जेणेकरून त्यामध्ये संवादामध्ये भाग घेणारे व्यक्ती असतात ते आपल्याला शोधता येतात. आता मी संवाद वाचून घेतलेला आहे बघा. आपण प्रश्नाकडे जाऊ डायरेक्ट. 9वा प्रश्न आहे बघा, हा संवाद कोठे घडला असावा? असा प्रश्न आहे, हा संवाद कोठे घडला असावा? तर मी या संवाद वाचलेला आहे. तर यामध्ये सर आहेत आणि 2 विद्यार्थी बोलत आहेत. मग हा संवाद वर्गात झालेला आहे असं मला ह्याच्या संवादावरून समजतं. 2 नंबरचा ऑप्शन आपला बरोबर येणार आहे. 10वा प्रश्न आहे बघा, संवादात किती व्यक्तींनी सहभाग घेतलेला आहे? आत्ताच मी सांगितलं, इथं पाठीमागं दिलेलंच आहे, माधव आणि सदू आणि सर असे 3 व्यक्ती बोलत आहेत या संवादामध्ये, म्हणून पहिला ऑप्शन आहे तो आपण बरोबर द्यायचा आहे. पुढचा बघू प्रश्न, मेघ ह्या शब्दाचा समानार्थी शब्द पर्यायातून शोधा. मेघ ह्या शब्दाचा समानार्थी शब्द पर्यायातून शोधायचा आहे. काय येणार बघा, रेग, नदी, पाणी, खडक.
तर येणार ढग हा आपला मेघचा समानार्थी योग्य शब्द असणार आहे. पुढचा प्रश्न आहे बघा 12वा आहे. खालील पर्यायातून विरुद्धार्थी शब्दाची योग्य जोडी शोधा म्हटले. योग्य जोडी शोधायची आहे. पास अपास नाही, पास नापास असतो, अपास नाही. दूर लांब म्हणजे हा झाला समानार्थी शब्द. आवड छंद हा देखील समानार्थी शब्द आहेत. मित्र शत्रू हा मात्र आपला विरुद्धार्थी शब्द होऊ शकतो. 13वा आहे खालील शब्दापैकी जोड शब्द नसलेला पर्याय शोधा. जोड शब्द नसलेला म्हणले वादळ वारा पाऊस पाणी नोकर चाकर आणि पालापाचोळा. दुसरा तिसरा आणि चौथा हे आपले जोड शब्द आहेत आणि वादळ वारा हा जोड शब्द नाही आहे. 14वा आहे पुढील प्रश्नात रिकाम्या जागी योग्य पिल्लूदर्शक शब्द शोधा. शेळीच्या पिल्लाला काय म्हणतात? करडू म्हणतात. रेडकू म्हशीचे रेडकू, मेंढीचे कोकरू आणि हरणाचे पाडस. शेळीच्या पिल्लाला आपण करडू म्हणतो. 15 आहे सूर्य उगवतो ती दिशा कोणती? ती दिशा असते आपली पूर्व आणि मावळतो ती दिशा असते पश्चिम. तर अशा तऱ्हेने आपला मराठी विभाग झालेला आहे. लगेचच आपण विभाग दुसरा गणित या विषयाकडे वळू. 16वा प्रश्न बघा खालीलपैकी कोणत्या आकृतीला 4 बाजू आहेत? हे 3 आकृती दिसतात त्रिकोणाच्या. चौथी आहे आपली चौरसाची म्हणजे ही झाली आपली 4 बाजू असणारी आकृती. 17वा बघा 5 दशक चौकट 9 एकक रिकाम्या चौकटीतील योग्य चिन्ह पर्यायातून शोधा. इथं चिन्ह घालायचं आहे पण 5 इथं कमी आहे म्हणून लगेच चिन्ह द्यायचं नाही. काय करायचं आहे 5 दशक म्हणजे किती ते पहिला काढावं लागेल. 5 दशक म्हणजे 5 × 10 50 येतं आणि इकडं 9 एकक. इथं फक्त एकक आहेत. मग ही मोठी संख्या झाली, मोठी संख्या आहे म्हणून आपण हे चिन्ह 2 नंबरचं देणार आहोत. बघा 18वा खालील पर्यायातून संख्या व विस्तारित मांडणी यांची चुकीची जोडी शोधायची आहे. पहिला बघा 50 + 3 35. 35 येतं का विद्यार्थ्यांनो? तर नाही. 50 + 3 आपलं 53 आलं पाहिजे. 40 + 0 40 ही बरोबर आहे. 90 + 7 97 ही पण बरोबर आहे. 8 + 80 88 ही पण बरोबर आहे. म्हणजे या तिन्ही विस्तारित मांडण्या बरोबर आहेत. ही तर विस्तारित मांडणी व्यवस्थित आहे पण उत्तर 35 दिले त्यामुळे ही चुकीची जोडी आहे. 19 बघा 72 + 28 बरोबर किती? आता यांचं काय करायचं आहे आपल्याला बेरीज करायची आहे. बेरीज उभ्या मांडणीनंच करायची. मी इथं करून दाखवते बघा. 8 + 2 10 हाच्या 0 हाच्या 1 आला 7 + 2 9 आणि हाच्या 1 10 म्हणजे 100 उत्तर आलेलं आहे. पण 1 दशक म्हणजे किती सांगा 10. 1 शतक म्हणजे 100 जे आपलं उत्तर आलेलं आहे. 10 एकक 10 शतक म्हणजे 100 × 10 1000 येतं. हा ऑप्शन नाही, हा नाही, फक्त 2 नंबरचा ऑप्शन आपला बरोबर येणार आहे. 20वा बघा एका वहीची किंमत 9 रुपये असल्यास 5 वह्यांची किंमत किती? शाब्दिक गणित आहे. संख्या दिल्या नाहीत म्हणून काही पण लिहायचं नाही. एका वहीची दिले 5 वह्यांची काढायचे. 9 × 5 = 45 रुपये. 21 बघा 8 त्रिक किती? किती सोपं आहे बघा. टेबलवर देखील प्रश्न विचारतात. 8 त्रिक 24 आपलं उत्तर येतं. 22वा आहे एक अंकी सर्वात मोठ्या संख्येत 58 मिळवले असता किती उत्तर येईल? तर एक अंकी सर्वात मोठी संख्या म्हणजे कोणती सांगा? एक अंकी सर्वात मोठी संख्या म्हणजे आपली 9 ही संख्या येते. एक अंकी विचारले ना म्हणून. मग 9 मध्ये 58 मिळवायचे किंवा 58 मध्ये 9 मिळवायचे. उत्तर काय येणार बघा? आपलं उत्तर येणार 67. तुम्ही उभी मांडणी करून बघा, उत्तर हेच येतं. 23 मध्ये बघा 23वा प्रश्न 20 ते 30 या संख्या दरम्यान किती विषम संख्या आहेत? 20 आणि 30 या संख्या दरम्यान म्हटले म्हणजे 20 आणि 30 ही धरायची नाही. मग बघा जरी धरली तरी ती विषम संख्या येत नाहीत. मग 20 आणि 30 मध्ये 21 येते, 23 येते, 25 येते, 27 आणि 29 अशा एकूण 5 विषम संख्या येतात. लक्षात आलं का बघा. परत सांगते मी. 21 23 25 27 आणि 29 ह्या 5 विषम संख्या आपल्या या संख्या दरम्यान येतात. 24 बघा 63 ही संख्या अक्षरात कशी लिहाल? मी इंग्रजीत मुद्दाम वाचली कारण याचा अर्थ आपल्याला इथं शोधायचा आहे. 66 33 63 का 36? तर ही संख्या आहे 63. समजलं. 25वा बघा सोबतच्या बेरजेच्या उदाहरणात स्टारच्या जागी समान अंक आहे तो अंक पर्यायातून शोधा. असं प्रत्येक प्रश्नपत्रिकेत ह्या पद्धतीचं गणित असतं. त्यामुळे विद्यार्थ्यांना काय करायचं व्यवस्थित सोडवायचं. ह्या स्टारच्या ठिकाणी एकच अंक लिहायचा आणि मगच त्यांची बेरीज करून बघायची. आता 0 जर घातली 0 + 0 0 येतं पण इथं 0 1 + 3 4 येतं. इथं 0 नाही. 4 घालून बघितलं तर 4 + 4 8 येतं. हा पण नाही. 5 बघा 5 + 5 जर घातलं आणि इथं पण 5 लिहायचं. 5 + 5 10 हातच्या आला 1
मग 3 आणि 1 4 आणि हातच्या 1 5 म्हणजे इथं 5 परत संख्या आपली आलेली आहे. म्हणजे ह्या स्टारच्या ठिकाणी आपण 5 हा अंक घातला तर आपली योग्य ती बेरजेचं उदाहरण पूर्ण होतं. बघा पुढचं गणित आहे 26वं. सोबतच्या चित्रातील वस्तूचा आकार कोणता? बघा दंडगोल, शंकू, गोल का इष्टिकाचित्ती, तर तो आकार आहे आपला दंडगोल. 27वा प्रश्न आहे 19 फेब्रुवारीला रविवार असेल तर त्याच वर्षी 27 फेब्रुवारीला कोणता वार असेल? अशी गणितं कशी सोडवायची सांगितलेली आहेत मी. तर देखील बघा काय करायचं आपण सोमवार, मंगळवार, बुधवार हे आपण काय करायचे वार असे रविवारपर्यंत लिहून घ्यायचे. आपल्याला काय दिलं आहे 19 फेब्रुवारीचा वार दिला आहे, कोणता आहे? रविवार आहे. 19 फेब्रुवारीला रविवार आला. 27 फेब्रुवारीचा काढायचा आहे 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27. 27 फेब्रुवारीचा वार काढायचा होता, कोणता आला बघा सोमवार आलेला आहे. म्हणजेच 2 नंबरचा ऑप्शन आपला बरोबर येणार आहे. 28वा प्रश्न आहे बघा आदर्श विद्यामंदिर या शाळेत 52 विद्यार्थी आहेत, त्यापैकी 38 विद्यार्थी सहलीला गेले, तर किती विद्यार्थी सहलीला गेले नाहीत? किती गेले नाहीत आणि किती आले नाहीत असं असेल तर तेव्हा आपण वजाबाकी करायची, उभ्या मांडणीनंच करायची. तर मी गणित तुम्हाला सोडून दाखवते बघा. 52 वजा 38, 2मधून 8 जात नाही, 12 समजतो, 12तनं 8 गेले, 4 राहिले, हातच्या 1 आला, 5मधून 4 गेले, राहिला 1, म्हणजेच 14 विद्यार्थी गेलेले नाही आहेत. 3 नंबरचा ऑप्शन. 29 बघा 22, 28, 21 आणि 20 या संख्या उतरत्या क्रमाने लिहिल्या तर दुसऱ्या क्रमांकावर कोणती संख्या येईल? काय करायचं आहे शब्दात दिल्यात संख्या आपण अंकात लिहून घ्यायच्या. मग उतरत्या क्रम म्हटलं म्हणून पहिला कोणती संख्या येणार बघा आपली 28 येणार, त्याच्यानंतर 22 येणार, त्याच्यानंतर 21 आणि मग 20 आली का बघा 28, 22, 21 आणि 20 अशा पद्धतीनं हा योग्य उतरता क्रम आपण लिहून घ्यायचा. लिहून घेतल्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर कोणता अंक आला आहे आपला 22 आली आहे संख्या, म्हणजेच 4 नंबरचा ऑप्शन बरोबर द्यायचा आहे. 30वा आहे खालीलपैकी कोणत्या संख्येत 8 हा अंक दशकस्थानी येईल? दशकस्थानी 8 इथं फक्त 8 आहे म्हणजे एकच झाला. 18मध्ये 8 हा एकक स्थानी आला म्हणजे हा 8ची दशकस्थानी येईल, हा एकक स्थानी आला. 86 बघा 8 आणि 6 आपण लिहितो 86, मग याच्यात मात्र आपला 8 हा अंक दशकस्थानी येतो. 58मध्ये 5 आणि 8, 8 हा एकक स्थानी येतो म्हणजे 8 हा दशकस्थानी येणारा ऑप्शन आहे आपला 3रा नंबरचा. 31वा बघा 76 रुपयामध्ये 10 रुपयाच्या जास्तीत जास्त किती नोटा येतील? तर जास्तीत जास्त किती म्हटले म्हणून आपण काय करणार 10 रुपयाच्या विचारल्यात ना, खालचे ऑप्शन गुणून बघायचे. 10 गुणुले 7, 10 7 70 आणि पुढे राहतात 6 रुपये. 6 रुपयामध्ये 10 रुपयाची नोट होऊ शकते का? नाही होऊ शकत. म्हणून आपण काय लिहिणार जास्तीत जास्त किती नोटा 7च नोटा आपल्याला मिळू शकतील. 32वा आहे 5, 9 हे अंक एकदाच वापरून तयार होणारी लहानात लहान संख्या कोणती? तर लहानात लहान काढायची आहे. याच्यापासून संख्या कोणत्या तयार होतात? 2 होतात, 59 आणि 95. लक्षात आली? मग लहानात लहान विचारली म्हणजे ती कोणती असणार? 59. 2 नंबरचा ऑप्शन आहे तो बरोबर येणार आहे. 33 बघा 10 रुपयाच्या नोटेचा आकार कोणता? सर्वांनी पाहिले 10 रुपयाची नोट पाहिले ना. मग बघा 10 रुपयाच्या नोटेचा आकार आपला आयताकृती असतो, 2 नंबरचा ऑप्शन. 34वा बघा 25 अधिक श बरोबर 50, तर श बरोबर किती? 25 अधिक श म्हणजे काय करायचं आहे बघा बेरीज करायची. 25मध्ये किती मिळवल्यानंतर 50 उत्तर येणार आहे, तर 25च मिळवावं लागणार. 25 अधिक 25 50, 3 नंबरचा ऑप्शन. 35वा आहे 1 ते 100 या संख्यांमध्ये 5 हा अंक किती वेळा येतो? 5 हा अंक आहे, याची देखील ट्रिक तुम्हाला सांगितलेली आहे मी, आपल्या पुस्तकामध्ये देखील आहे बघा. 2 ते 9 मधले कोणताही अंक किती वेळा येतो विचारलं की काय लिहायचं आपण 20 वेळा. 1 हा अंक 21 वेळा आणि 0 हा अंक 11 वेळा. सगळे ऑप्शन मी सांगते बघा. 19 हे अंक काय करणार आपण 2 ते 9 मधले 1 ते 100 या संख्यांमध्ये 2 ते 9 यामधील 5 अंक असणाऱ्या संख्या किती विचारलं तर 19 येणार. लक्षात येते काय बघा, संख्या किती विचारलं तर 19, अंक विचारला तर 20 वेळा. 2 ते 9 मधला फक्त सांगते मी. मग आपल्याला 5 हा अंक 2 ते 9 मधला आलेला आहे म्हणून उत्तर 2 नंबरचा आपण द्यायचं आहे. 36 बघा त्रिकोणाला किती कोण असतात? किती असतात? 3 कोण, 3 बाजू, पहिलाच ऑप्शन. 37 बघा घड्याळात तासकाटा 8वर मिनिट काटा 12वर असताना किती वाजले? मग 8वर आणि 12वर जर काटा असेल तर तो बरोबर 8 वाजले आपण त्याला म्हणतो.
38 बघा 7 गुणिले 1 बरोबर किती? 7 गुणिले 1 7, 7च येणार. काही विद्यार्थी 71 लिहून टाकतात, पण गुणाकार आहे 7 एके 7च येतो. बघा किती सोपी प्रश्नपत्रिका आहे शेवटची. 39वा प्रश्न आहे. चित्ररूप माहिती दिली, खेळाचे प्रकार व खेळाडूंची संख्या दिलेली आहे. त्यानुसार आपल्याला निरीक्षण करून ह्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे. बघा लेझिम खेळणाऱ्या खेळाडूंची संख्या बॅट बॉल खेळणाऱ्या खेळाडूंपेक्षा कितीने कमी आहे? लेझिम खेळणारे खेळाडू किती आहेत? तिथे प्रमाण पण दिलेलं नाही. प्रमाण आहे का पहिला चेक करायचं आणि मगच उत्तर लिहायचं आहेत. बघा लेझिम खेळणारे 1 2 3 4 आहेत आणि बॅट बॉल खेळणारे बघायचे आहेत. बॅट बॉल हित आहेत 1 2 3 4 5 6 7 8 9, म्हणजे ही 9 आहेत आणि ही 4 आहेत. कितीने कमी आहेत असं विचारलं आहे, म्हणजे कितीने आहेत? ही 9 आणि 4 वजा केले तर आपलं 5ने कमी आहेत. 2 नंबरचं ऑप्शन आपण बरोबर देणार आहोत. 40वा बघा पुढील संख्यातील आकृतीबंध लक्षात घेऊन प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा योग्य पर्याय निवडा. 90 70, प्रश्नचिन्ह 30 आणि 10. याच्यामध्ये विशिष्ट टप्पा आहे कोणता आहे बघा? 90मधून 20 वजा केले तर 70 येतात. 70मधून 20 वजा केले तर आपलं उत्तर 50 येतं. 50मधून 20 वजा केले तर 30 येतं. 30मधून 20 वजा केले तर 10 येतं. म्हणजे 20चा टप्पा आहे. आपलं उत्तर येणार आहे 4 नंबरचं ऑप्शन 50. चला तर विद्यार्थ्यांनो, अशा पद्धतीने आपली 10वी प्रश्नपत्रिका यामधील मराठी गणित या विषयाचं स्पष्टीकरण मी तुम्हाला दिलेलं आहे. हे जर स्पष्टीकरण तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला देखील क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.